हाय फ्रेंड्स, मी कल्पना स्वागत करते तुमचं आपल्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आज होळी. होळीच्या तुम्हा सगळ्यांना माझ्या परिवाराकडून होळीच्या खूप खूप शुभेच्छा. होळीच्या हार्दिक शुभेच्छा. आता म्हणा धुलीवंदन उद्या. मग तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून होळीच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून होळीच्या खूप खूप शुभेच्छा. होळीच्या खूप. आज एवढा वेळ का बरं झाला? आज चिप्स केले, आज भरपूर असे कामं केले आम्ही. सगळे कामात होतो. आता फुटण्याची डाळ टाकली आणि बियाणे आज भरपूर असं परेशान केलं. आणि आता भरपूर असे भांडे घासायला, आता एवढे भांडे घासायचे, मग पुरण करायचं काय. आणि मग आता होळीचं आहे, आज होळी आहे. बघू आज काय काय होतं तर. असं एवढा वेळ 4 वाजले ना. हा ना, 3:30 वाजले, 4 नाही. चाललंय एक एक एक. आता हे पुरण वाटायचे मला, असं या पोळीने असं असं करायचं. माझ्या आईची काय करायची ना, माझी आई मस्त पहिली सुरुवातीला आम्ही छोटे होते तेव्हा माझी आई मस्त वरवंटा पाटा असतो ना त्याच्यावर वाटायची. आता हे करून घेणार मी, त्याच्यानंतर शिजायला टाकणार. नंतर मग बघूच आपण. अशी झाली. पुरण करायला ठेवलं आहे. आता लसूण निसलंय, ते कांदा भाजायला ठेवला आहे. आणि हे असं पुरण झालं, अजून व्हायचं राहिलं आहे, भरपूर व्हायचं राहिलं आहे. अजून भरपूर असं व्हायचं बाकी आहे. अजून खूप पातळ आहे. असा जेव्हा उभा राहील, जेव्हा आपलं पुरण झालं समजायचं. कांदा भाजतोय, बघू आता आपण. हे कवटाचं झाड आहे. मागच्या वेळेस जेव्हा याची पानझड झाली होती, आता मागच्या वेळेसच क्लिप काढली आहे मी. पानझड झाली तेव्हा पूर्ण असं खाली खाली दिसू लागलं, नाही कवटच दिसायचं त्याच्यावरचे. आता मस्त हिरवलं आहे वरतून, दिसतंय छान. आता मस्त वरतून फुटत येतं आहे, अजून तरी खाली फुटायचंच राहिलं आहे. आणि ते चिप्स टाकले मी, सकाळी चिप्स केले होते तर वाळत आहे अजून. आता ते भरायला जायचं आहे थोड्या वेळात, वरती पण आले अजून काही. आणि ते थोड्या वेळाने होळीची तयारी करू आपण. आणि आमच्या पार्किंगमध्ये असे फुलं येतात झाडांना, भरपूर असे फुलं येतात, मोगऱ्याचे, गुलाबाचे. पण इकडच्या साईडनं पण आहे, इकडच्या साईडनं पण आहे. ते तिथे मोगऱ्याचं आहे. असे काही शोचे बाहेरही लावलेले. ते पेरूचं आहे, त्याला पण पेरू लागले. आता ते चहा उकळतोय. आता 5 वाजले, सगळ्यांना चहा घ्यायचा होता. चहा ठेवलाय मी, आता सगळ्यांना चहा देते. आणि चालूच आहे माझं अजून पुरण करणं, अजून काही झालं नाही. त्याला भरपूर असा वेळ लागतो पुरणाला. तरी बऱ्यापैकी होत आलंय आता. हे आमचे चाय लवर बसलेले आहेत दोन्ही इथे. चाय लवर. आम्हाला नुसतं या लिफ्टचा वेळ लागलाय. लिफ्ट, तू चेअर बाहेर आली त्याच्यासाठी? वेळ लागलाय तर त्या लिफ्टचं. तुला नाही नेत आता, पप्पा चालले. नेव आण इकडे, आण चेअर माझ्याकडे आण.
पप्पा घालतो होय. कुठं चालले हो? हो का? अरे पप्पा घालतो. त्याला नुसतं लिफ्ट कोण आलं कोण गेलं सगळं बघावं लागतं. आता हे सर्व चालले गौऱ्या आणायला होळीसाठी. गावाकडे मस्त गौऱ्या राहतात, हे राहतं, विकत आणायचं काम नाही. शहरानं खूप राहतं, गौऱ्या विकत आणा, एरंड विकत आणा. गावाकडे तर कुठं गेलं तर भेटून जातं. इथे आता मी शार केलाय, त्याला छान असा कट आलाय. कोणी सार म्हणतं, कोणी काळी रस्सी म्हणतं, कोणी आमटी म्हणतं, भरपूर अशी भाषा आहे, पण आमच्या इकडे त्याला सार म्हणतात. आमचे चिप्स भरून झाले, जमा करणं चाललंय आता. वाढले ना बऱ्यापैकी. हा का ओले आहे का? एक कागद जमा करायला 4 जण. उन्हाळा लागलाय त्याच्या मोगऱ्याला कळ्या लागलाय मस्त. सगळ्या मोगऱ्याला कळ्या आहे. आणि हे आमचे कळ्या तोडणारे, फुलं तोडणारे नाही तोडायचे, नाही तोडायचा. इथे आता आम्ही होळीची तयारी करत होतो आणि तिथे थोडं गवत वगैरे आरलं होतं ते काढून घेतलं. आणि मागे जे पत्रे दिसतात ते कांद्याचं मार्केट आहे, तिथे सर्व आवरून घेतलं. मग आम्ही पाणी वगैरे मारलं, शेणाचा सडा टाकला. अन्वियांमध्ये मध्ये करत होता, त्यांचं चालू होतं तिकडं झाडाचं काय ते फांद्या वगैरे काढत होते. आणि माझं आवरणं मग त्याच्यानंतर लेडीज आल्या सर्व, आणि मग आम्ही सर्व व्यवस्थित करून घेतलं. पेरूचं झाड आलेलं होतं. काय झालं? मम्मा मम्मा असंच आहे आधी असं कसं मग तो पूर्ण गोल करतात. आणवी तू थांब जरा घे सांभाळ. उभी राहून सांभाळते, तुटून तुटतं बरं का ते लगेच. त्याच्यात कागद लावायचं, दुसरं नाही आणलं. तर आमची रांगोळी किती वाजले का आता? सकाळच्या 7 वाजताची, 7:15ची सकाळी सकाळी रांगोळी काढते दीदी. सकाळच झाली बरं. हे असं नैवेद्याचं सर्व सामान काढलंय, इथे असं सर्व घेतलंय. आणि हे नैवेद्य आहे, नारळ पाणी. आणि हे म्हणतात 5-6 महिने टाकावं, यावेळेस चाललंय असं म्हणून सर्व. मग बघू म्हटलं टाकू आपण पण. आणि असं सर्व ताट काढलंय, गाठी खाली आम्ही नेऊन लावली आहे. आणि असं माझं देव. इथे मंदिरासमोर होळीची पूजा चालू झाली होती, त्याच्यामुळे आम्ही पण लवकर खाली गेलो. आता आमच्याकडे होळीचं दहन करायला खाली. लाईट लगेच लावतो. मध्ये गेलं वाया गेलं.
सोबर कोण बोला सोबर हा जा पाईप लावू तर. सात बार 10 बार नाही सोबर कोण बोला सोबर हा जा पाईप लावू तर. तर हाय फ्रेंड्स, आम्ही सगळ्यांनी आता मेहंदी काढली. मेहंदी काढून झाली. आता हे ब्लॉग संपवण्याची वेळ झाली. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बाय करा, बाय.